मुंबईच्या महापौरांचं अधिकृत असलेलं निवासस्थान भायखळ्याच्या राणीच्या बागेच्या या ठिकाणी आहे आणि या ठिकाणचं काम अजून देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईच्या महापौर रितू तावडे अजूनपर्यंत या भायखळा येथील राणीच्या बागेच्या बाजूला जो महापौर निवास आहे या निवासामध्ये अजून देखील राहायला आलेल्या नाहीत, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून या महापौर बंगल्याचं काम जे आहे ते काम सुरू असल्याची सध्याची माहिती आहे। त्याच्यामुळे त्यांचा प्रवेश जो आहे हा प्रवेश लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या तेव्हा त्या निवडणुकांच्या वेळीच या बंगल्याची तात्पुरती डागडुजी जी आहे ती डागडुजी करण्यात आली होती, परंतु त्यानंतर आता नव्यानं निविदा काढणार असल्याची सध्याची माहिती आहे। कारण की ज्या पद्धतीने या बंगल्यातील जे आतमधलं काम आहे त्यामध्ये पेंटिंग त्यासोबतच फर्निचर आणि इतर कामं जे आहेत या कामांसाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे आणि हा निविदा काढल्यानंतर जवळपास या बंगल्याच्या संपूर्ण अंतर्गत सजावटीसाठी जवळपास 1 महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती आहे। त्याच्यामुळे ज्या महापौर म्हणून रितू तावडे यांनी आपला कार्यभार स्वीकारलेला आहे, परंतु त्या अधिकृतपणे अजूनपर्यंत या महापौर निवासामध्ये जे आहे ते राहण्यासाठी आलेल्या नाहीत, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून या बंगल्याचं जे काम जे आहे ते काम आणि डागडुजी सुरू होती। कारण की गेल्या 4 ते 5 वर्षांपासून मुंबईमध्ये महापौर नव्हती आणि त्याच्यामुळे हा बंगला जो आहे हा बंगला विना वापराविना या ठिकाणी होता। त्याच्यामुळे पुन्हा निवडणुका लागल्यानंतर खरं तर कामाला सुरुवात झाली आणि कामाला सुरुवात झाल्यानंतर काम पूर्ण झालं, परंतु अंतर्गत डागडुजी जी आहे ती डागडुजी खरं तर करायची असल्यामुळे निविदा प्रक्रिया काढली जाणार आहे। ही निविदा काढल्यानंतर जवळपास 1 महिन्यानंतर हे संपूर्ण अंतर्गत सजावटीचं काम जे आहे ते काम पूर्ण होईल आणि त्यानंतर महापौरांचा प्रवेश जो आहे तो या महापौर निवासामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळाले। याच्या अगोदरचे महापौर आपण जर पाहिले तर अनेक महापौर जे आहेत ते दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या बाजूला जे महापौर निवास आहे या ठिकाणी राहताना पाहायला मिळत होते, परंतु त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक झालं आणि त्यानंतरच्या महापौरांना जे आहे ते हे भायखळा येथील महापौर निवास देण्यात आलं आणि त्यानंतर आता गेल्या 4 ते 5 वर्षांपासून महापौर नसल्यामुळे याची डागडुजी आहे ती करण्यात येत आहे आणि ही डागडुजी करत असल्यामुळे नव्या महापौर आलेल्या त्यांचा प्रवेश जो आहे तो लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। कॅमेरामन गणेश राठेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।